मित्रांनो, सध्याच्या राजकारणामध्ये राजकीय खेळ करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोणीही बरोबरी करू शकणार नाहीये. बघा, माझा साधा प्रश्न तुम्हाला आहे. लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास 7 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी होतोय. मुद्दा कुठला होता हो? मराठा विरुद्ध ओबीसी. परत विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेसही हाच मुद्दा होता. त्यानंतर लोकांना असं वाटलं की आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, त्यामुळे हा मुद्दा कुठेतरी मागे पडत. पण जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलनाचा जो धुमाकूळ घातला त्यानंतर आणि त्याच्या आधीपासून सुद्धा राज्यामध्ये तेच वातावरण आहे. आणि फडणवीस यांनी तर आता जरांगे यांच्यासाठी जो GR काढला, जरांगे यांची जी मागणी त्यांनी पूर्ण केली ती अशा पद्धतीनं पूर्ण केली की राज्यामध्ये फक्त मराठा विरुद्ध ओबीसी हाच संघर्ष सुरू राहील असं नाहीये, तर त्यांनी मराठा विरुद्ध मराठा हा सुद्धा संघर्ष कसा निर्माण होईल याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. कारण त्यांनी GR अशा पद्धतीने काढला की जरांगे आणि त्यांचे पाटील समर्थक काही लोक आमची फडणवीस यांनी मागणी पूर्ण केली. स्वतः जरांगे पाटील हे सुद्धा हे मान्य करतात की मराठे जिंकलेत. उपोषण सोडताना सुद्धा त्यांनी अशीच प्रकारची अनाउन्समेंट केली होती की जिंकलो राजे हो. त्यानंतर सातारा गॅजेट वगैरे लागू झालं, त्यामुळं जरांगे यांचे समर्थक आम्ही कसं जिंकलो हे सांगतायत, गुलाल सुद्धा उजळतायत. तर त्यांच्या विरोधामध्ये असणारे फडणवीस यांनी कसं जरांगेंना गुंडाळलं हे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. मग केदार वगैरे जे असतील किंवा इतर सुद्धा असतील पाटील वगैरे मंडळी, हे लोक काय करतायत की जरांगे पाटील यांना फडणवीस यांनी बरोबर पद्धतशीरपणे गुंडाळलं, जरांगे कुठेही जिंकलेलं नाहीत अशा प्रकारचे योगेश केदार वगैरे सतत मीडियामध्ये येऊन जरांगे यांनाच अटॅक करतात. म्हणजे काय, फडणवीस यांनी अशी मेक मारून ठेवली आहे की एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सुरू राहील, तर दुसरीकडे मराठा विरुद्ध मराठा हा सुद्धा वाद निर्माण होईल. बरं, त्या पुढे जाऊन इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, देवेंद्र फडणवीस यांना आपण घेतलेल्या निर्णयामध्ये कोणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही. आपण घेतलेल्या निर्णयाला कोणी आव्हान देणं हेही त्यांना चालत नाही. विरोधकांचं आपण सोडून देऊ, पण सरकारमध्ये तुम्ही मला सांगा, सरकारमध्ये एखाद्या मंत्र्यांची एवढी हिंमत आहे का? छगन भुजबळ सारखे नेते ज्यांच्या बघा इतक्या चौकशीचा ससेमिरा होता ते असतील, किंवा आपलं त्या ठिकाणी पुनर्स्थापन व्हावं, राजकीय त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळत नव्हती, अशा पंकजाताई मुंडे यांनी काल मीडियामध्ये येऊन आपण जो फडणवीस यांनी जो GR काढलाय त्याच्या विरोधामध्ये आहोत असं स्टेटमेंट दिलंय. आणि हे स्टेटमेंट देत असताना पंकजाताई असं म्हणाल्या की माझी कालच देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली. म्हणजे काय, उद्या तुम्ही मीडियासमोर ज्यावेळेस जाल त्यावेळेस मीडियामध्ये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याची चर्चा झाली नसेल कशावरून? छगन भुजबळ सध्या मीडियामध्ये कधी इकडं कधी तिकडं, म्हणजे ते मैदानामध्ये उतरत नाहीत पण मुद्दा सोडायला तयार नाहीयेत. आंदोलन करणार की नाही अजून काही खरं नाही, मात्र कोर्टामध्ये जाणार, हा GR असा आहे, हा GR तसा आहे, मग या मीडियाला भेटते, इकडे पत्रकार परिषद घे, त्यांचा खेळ चालू आहे. आता मला सांगा, छगन भुजबळ यांना मंत्रिपद कोणी दिलं? आता तुम्ही म्हणाल अजितदादा पवारांनी. नाही, हे साफ चूक आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपदामध्ये संधी देण्याचं काम अमित शहा यांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरून केलं आणि याची कबुली छगन भुजबळ यांनी स्वतः दिली आहे. मग असं असताना, इतके उपकार असताना खरंच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जाण्याची धमक छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे का? याचं उत्तर नाही आहे. म्हणजे या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की जर अमित शहा यांनी एक फोन केला किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जर त्यांना फक्त एक फोन केला आणि तुमची बडबड थांबवा किंवा मीडियामध्ये जाऊन मी काढलेल्या GRच्या विरोधात कसलंही वाक्य बोलू नका एवढं जरी त्यांनी म्हटलं ना, भुजबळ यांची हिंमत होणार नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कोंबड्याच्या झुंजी ज्याला आपण म्हणतो ते लावून दिलेल्या नाहीत. कशावरून? एकीकडे मराठ्यांच्या विरुद्ध मराठा हा संघर्ष सुरू असताना ओबीसीचे नेते सतत मीडियामध्ये येत आहेत आणि मग पंकजाताई मुंडे असतील किंवा मग छगन भुजबळ असतील, हे सतत जरांगे पाटील यांना साईडलाईन करून हा GR कसा चुकीचा आहे हे सांगतायत. खरं तर त्यांची इतकी धमक नाहीये. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जाण्याची त्यांची धमक नाही. एकनाथ शिंदे असताना छगन भुजबळ यांनी रान पेटवलं होतं. एवढंच नाही, त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता, तो नामंजूर केला. आता छगन भुजबळ ती धमक का दाखवत नाहीये? कारण त्यांना माहिती आहे आपण जर फडणवीस यांच्या विरोधात गेलो, आपण जर अमित शहा यांच्या विरोधात गेलो तर आपला बँड वाजवू शकतो. एवढं सगळं असताना सुद्धा फडणवीस यांनी कुठंतरी सरकार काय करतं याकडं मीडियाचं लक्ष येऊ नये यासाठी म्हणून कुठंतरी सामाजिक आणि भावनिक मुद्द्यांची चर्चा दररोज मीडियामध्ये व्हावी अशी सोय केली आणि त्यामुळं
मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सतत सुरू राहावा अशी ही सोय करून टाकली आणि त्यातच आता नवीन जी आरमुळे तर मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष सुद्धा निर्माण करून त्यांनी एक प्रकारे स्वतः नामनिराळे झालेत. त्यामुळं अशा प्रकारच्या खेळ्या करण्यात फडणवीस यांची कोणीही बरोबरी करू शकणार नाही. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.